नमस्कार, सासू सुनेची जोडी आज फराळाला सुरुवात करत आहे। दिवाळीच्या फराळासाठी आज बनवत आहोत सारण। हे साधारण 2 वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे। आता मी कढई गरम करून त्याच्यामध्ये 2 चमचे चारोळे टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये तूप न घालता ते चारोळे आपण असेच भाजून घेऊया कोरडे। हे पहा, आता 2 चमचे खसखस टाकलेली आहे। आता ही खसखशी चांगली गरम करून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची गुलाबी रंग येईपर्यंत। आता मनुके टाकलेले, त्याच्या अर्धा चमचा तूप टाकून हेही मी भाजून काढून घेतलेलं आहे। 1.5 चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तूप घालून एकदम सोनेरी रंगावर तेही भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं मोठ्या 2 वाट्या किसलेलं खोबरं आहे। हा खोबऱ्याचा किस आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा। कोणी हे खोबरं भाजत नसतं, भाजत नाहीत, पण आम्ही भाजून घेतो म्हणजे सारण जास्त दिवस टिकतं। हे पहा, ह्यालाही चांगला गुलाबी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, भाजलेलं आहे खोबरं। आता हे किस पण आपण खोबऱ्याचा काढून घेऊया परातीमध्ये। आता हे मी सर्व साहित्य काढून घेऊन थंड व्हायला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत। हे पहा, झालेलं आहे खोबरं भाजून। आता आपण याला काढून घेऊया। पाहू शकता कसं छान भाजलेलं आहे हे खोबरं। हे आता आपण काढून घेऊ। हे पहा, आता आपण हे खोबरं काढून घेतलेलं आहे। आता हे थंड करायला ठेवू। थंड होईपर्यंत आपण रवा भाजून घेऊया। आता 2 मोठ्या वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। आता हा रवाही आपण मंद गॅसवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर आपला रवा करपण्याची शक्यता असते। तर रवा हा मंद आचेवरच भाजून घ्यायचा आणि एकदम खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा, म्हणजे आपण तोंडात करंजी घातली की सारणाचीही आपली चव खरपूस लागते, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचा। हा पहा, रवा भाजून घेतलेला आहे। आता चारोळे, मनुके आणि आपण जे गव्हाचं पीठ खसखस थंड करायला ठेवली होती ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया। गोडाच्या पदार्थाला थोडं मीठ टाकायचंच असतं, म्हणून हे मीठ टाकलेलं आहे। आता 2 मोठे वाटी पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून 1 चमचा विलायची पावडर घातलेली आहे। कसा वाटला सारणाचा व्हिडिओ? सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा।